बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार हे आता स्पष्ट झालंय। थोड्याच वेळात काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे आपला अर्ज मागे घेतील। बारामती पोटनिवडणुकीनंतर पुढारी न्यूजच्या बातमीवर यामुळे शिक्कामोर्तब झालंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चर्चा झाली आहे आणि या अनुषंगाने गेले काही दिवस सुरू असलेला वादविवाद महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला एक थोडासा विसंवाद मात्र त्यावर आता पडदा पडताना दिसतोय। काँग्रेसचे काही नेते वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील हे अशा पोटनिवडणुकीच्या बाजूनं उमेदवार देण्याच्या बाजूनं होते, पण त्याचवेळी काँग्रेसमधला एक मोठा गट उमेदवार देऊ नये आपला मित्रपक्ष सुद्धा या बाबतीत याच बाजूचा आहे। म्हणजे शरद पवारही या बाजूचे आहेत आणि अजित पवार आपल्यासोबत काम करत होते, त्यामुळे सुनेत्रा पवारांच्यासाठी काँग्रेसनं माघार घ्यावी असाही एक मतप्रवाह होता। अखेर सगळी शिष्टाई कामी आली आणि आता काँग्रेस माघार घेताना दिसते। बारामती पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवारांनी 2 वेळा संपर्क साधल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सपकाळांनी म्हटलंय। तर बारामतीतून अर्ज मागे घेण्याचं ठरल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार हे आता जवळपास स्पष्ट झालं। या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदान होणार या अर्थानं जे बघितलं जाते हे चुकीचं आहे। सौहार्दपूर्ण वातावरणात ही निवडणुका लढू शकतो, सभ्यतेच्या अनुषंगाने निवडणुका या लढल्या जातात, असं महाराष्ट्र पुन्हा आपल्याला स्थापन करायचं आहे। या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो, आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे। मी त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल। सकाळी सुद्धा मला प्रदेशाध्यक्षांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भात चर्चा आमची त्यांच्याबरोबर झाली, त्यांचाही फोन होता आणि आम्ही निर्णय घेतलाय की आता बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षाबरोबर चर्चेनंतर घेण्याचं ठरलं आहे। हा प्रदेशाध्यक्षांनी आम्ही तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बंटी पाटील आहेत, त्यांचंही मत आहे। आता ह्या निर्णयाच्या पूर्वी आम्हाला दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावं लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। ते कुणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्हा सगळ्यांना मान्य राहील। कुठेही कुणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्हा सगळ्यांना मान्य राहील। आपल्यासोबत आहेत ही बातमी पहिल्यांदा पुढारी न्यूजवर ब्रेक केलेले आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे, काय पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि अजूनही काँग्रेसमध्ये जरी अर्ज मागे घेण्यात आला असला तरी ही निवडणूक लढवायला हवी असा गट अजूनही कार्यरत आहे का? संदीप, अगदी प्रसन्न सर, पाहायला गेलं तर काँग्रेसच्या 4 मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास 15 वर्ष उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी भूषवलेलं होतं आणि त्यामुळेच काँग्रेसमधला एक गट असं म्हणत होता की यामध्ये उमेदवारी काँग्रेसनं द्यायला नको आणि त्याच्या सगळ्या हालचाली सुरू होत्या। ते दिल्लीपर्यंत जाऊन पोचलेलं होतं आणि हायकमांडकडे तशा हालचाली सुरू झाल्या होत्या। तर दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातले अनेक नेते जे आहेत ते देखील बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत होते। फोनाफोनी सुरू होती। आज सकाळी तर थेट रोहित पवार हे सपकाळांना भेटण्यासाठी सर्वोदय आश्रमात पोचलेले होते। त्यानंतर मग अनेक नेत्यांचे फोन झाले आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की जवळपास 4 नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ गांधी भवनमध्ये दाखल झालेलं आहे। सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू आहे। त्यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे सपकाळ यांची। त्यामुळे पुढच्या अर्ध्या 1 तासामध्ये पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट आकाश मोरे यांची उमेदवारी जी आहे ती मागं घेतली जाऊ शकते, म्हणजे घेतली जाणारच आहे। याबाबतचं पुढारी न्यूजनं आपण जे वृत्त दिलं होतं त्यावर काही वेळातच शिक्कामोर्तब होणार आहे। पण प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट आहे की जवळपास 56 अर्ज दाखल होते उमेदवारी अर्ज आणि आता पुढचे अवघे 2 तास उरलेले आहेत। 40पेक्षा जास्त अर्ज अजूनही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रसन्न सर दाखल आहेत। त्यामुळे जरी काँग्रेसनं ही उमेदवारी मागं घेतली तरी इतर अपक्ष किंवा छोट्या पक्षातले जे कोणी उमेदवार आहेत ते मागं घेतात का बघावं लागेल, तरच ही निवडणूक बिनविरोध खरं तर होऊ शकते। त्यामुळे काँग्रेसची जरी ही भूमिका असली तरी इतर अपक्ष आणि राजकीय पक्षांची भूमिका काय हे देखील पाहण्यासाठी आपल्याला 3 वाजेपर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल। आपण ती प्रतीक्षा करू आणि त्यानंतर आपली जी बातमी आपण दिली होती ती
कन्फर्म झाल्याचं सुद्धा प्रेक्षकांना लक्षात येईल. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन गेल्याचं कळत आहे. सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसनं बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे. या निमित्तानं काँग्रेसच्या नेत्यांशी फडणवीसांनी संवाद साधलेला आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुशांत, प्रसन्न सर, खरं तर 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आणि फोन करून काय सांगितलं की राज्याची एक परंपरा आहे, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर ती शक्यतो निवडणूक जी आहे ती बिनविरोध केली जाते आणि अर्थातच अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा जी आहे ती रिक्त झाली आणि सुनेत्रा पवार ह्या खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं खरं तर मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितलं. अर्थातच 2 दिवसापासून भाजपकडून देखील जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार प्रयत्न केले जात होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि अर्थातच सकाळी मुख्यमंत्र्यांशी आपण ज्यावेळी बोललो त्यावेळी मुख्यमंत्री देखील म्हणाले की आम्ही देखील आमच्या परीने प्रयत्न करणार. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे. आता हर्षवर्धन सपकाळ थोड्याच वेळात काँग्रेस आपली भूमिका मांडणार आहे. जर काँग्रेसने उमेदवारी अर्ज त्यांचा मागे घेतला तर अर्थातच ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते. सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होऊ शकते. अर्थात कालपासूनच खऱ्या अर्थाने एक चर्चा होती की मुख्यमंत्री कदाचित काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलतील. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी 11:15च्या सुमारास प्रदेशाध्यक्षांना त्यांचा फोन केला आणि नेमकी ही निवडणूक का बिनविरोध हवी याची माहिती त्यांना दिलेली आहे. अर्थात आता काँग्रेस काय निर्णय घेते हे बघावं लागेल. प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल, या ब्रेकिंग न्यूजबद्दल धन्यवाद.